भिवंडी तालुका पिंपलास गांव में थाने जिला कुश्ती तालीम संघ द्वारा थाने जिला स्तरीय निवड चाचणी भव्य कुश्ती स्पर्धा 2025 का आयोजन आज दिनांक 22 जनवरी 2025 को देव लॉजिस्टिक प्रोपराइटर कालीराम भोईर व माजी सरपंच वासुदेव महात्रे द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर थाने जिला कुश्ती तालीम संघ अध्यक्ष देवेश पाटिल, पिंपलास गाँव सरपंच कांचन कालीराम भोईर, भाजपा व्यापारी थाने जिला ग्रामीण अध्यक्ष यशवंत सोरे, भाजपा भिवंडी ग्रामीण अध्यक्ष पीके महात्रे, इताड़े गांव सरपंच जगन पाटिल, माजी सदस्य पंचायत समिति गिरीश महात्रे, माजी सरपंच विशाल पाटिल, माजी उप सरपंच जगदीश भोईर सहित भारी संख्या में अनेकों मान्यवर तथा ग्रामस्थ मंडल भारी संख्या में उपस्थित थे। 80 किलो वजनी गट गादे विभाग कार्तिक आत्माराम वाकडे दूसरा पुकार। आपण तयारी करून आखाड्यात लवकरात लवकर यावे। कुंदे गावचे वस्ताद आपल्या पैलवानाला पहिला पुकार मिळालेला आहे, याची नोंद घ्या। प्रत्येक मान्यवरचा या ठिकाणी यशस्वी स्वागत आणि सन्मान या ठिकाणी। कोलिवळी आयुष चिमटे कोलिवळी हा पैलवान मॅटवर हजर झालेला आहे। कार्तिक आत्माराम वाकडे एलकुंदे, संदीप सुदाम पाटील आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठ मंचावर या। धन्यवाद आणि सत्कार होत आहे यशवंत सोरे हे त्यांच्या सोलो वजनी गट या पुढचा सामना सुनील विठू मस्के समाजसेवक आणि तत्सम पोहोचतो आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठ मंचावर या। 86 किलो वजनी गट गादी विभाग तनिष मुकुंद मडवी उसाटणे रेड कॉस्ट्यूम विरुद्ध तयार राहायचंय। त्या समोरचा प्रेक्षक स्टेजच्या समोरचा प्रेक्षक आपण थोडासा बाजूला प्लीज, थोड्याशा डाव्या बाजूला जो प्रेक्षक आहे मैदानावर बाजू करा। पहिल्यांदा दूसरा पुकार सन्मान्य गणेश कदम सरांना देखील आपण स्पर्धेच्या माध्यमातून गणेश कदम दूसरा पुकार। नेहमीच्या स्पर्धेचे गोड आठवण राहिले असं मोमेंटो आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या। आपण पैलवान तयारीला लागा। वेलकम चौदरपाडा रेड कॉस्ट्यूम दोन्ही पैलवानांनी आखाड्यात यायची तयारी करून। हॅलो अनेक असे मेडल प्राप्त करून दिलेले या ठाणे जिल्ह्याला लखन मात्रे आपण फायनल मध्ये पोहोचलेला। जाऊया आपण मुख्य व्यासपीठ मंचावर। स्वागत आणि सन्मान केलं जातं अतिथींचा, मान्यवरांचं, पाहुण्यांचा आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी ज्यांची आवर्जून उपस्थिती पाहतोय सौभाग्यवती योगिता सदानंद पाटील, माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य ग्रामपंचायत पिंपलास यांना आपण सन्मानित करूया। मी या कार्यक्रमाच्या मुख्य आयोजक सन्माननीय कालीरामजी भोईर यांना विनंती करेन की आपण आपल्या शोभायात्रेचे मुख्य आयोजक कालीरामजी भोईर यांच्या वतीने त्यांचं सन्मान आणि स्वागत आहे। भोईर यांसाठी स्वागत आणि सन्मान केलं जातं। त्यानंतर या व्यासपीठावर महाराष्ट्र चॅम्पियन समोर प्रेक्षक जरा बाजूला ना मात्रे यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय। अक्षय एकनाथ पाटील चौदरपाडा पैलवान ब्ल्यू कॉस्ट्यूम मध्ये। चला प्रेम पाटील चला आखाड्यात, युवराज मडवी आखाड्यात चला। आरेश कराळे या कुस्तीला पंच राहतील। कोणी नाही ना ती दुसरी सन्माननीय जगनजी पाटील साहेब या ठिकाणी आमची रजा घेताना धन्यवाद। आपण आज खऱ्या अर्थानं आमच्या विनंतीला शब्दाला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल ऑर्गॅनिक कमिटीच्या वतीने तुमचा मनस्वी आभार। कोंडगाव आणि मंगेश पाटील रांजरोळी तयारी करून आखाडे द्यायचे। वरुण कराळे आणि मग आगमन होणार आहे। तालुका प्रमुख सन्माननीय हर्षल पाटील यांना देखील सन्मानित केलं जात आहे। वाजवा जरा। वेलकम सन्माननीय अध्यक्ष प्रेसिडेंट देवेश पाटील साहेबांचा
डिपार्टमेंटला त्याने अनेक सुवर्ण पदके मिळवून दिली. असा हा सन्मानित केलं जात आहे काळीराम भोईर सर. राष्ट्रीय पुढील कुस्ती आर्यन अंकुश जय कुंदन म्हात्रे. आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या. त्याची निवड झालेली आहे. मंथन परिचारक पाटील ज्या उद्घाटन समारंभाच्या मुख्य अतिथी गेस्ट होत्या वेलकम सन्मानित केलं जात आहे देवेश पाटील यांच्या शुभ हस्ते तिचं यथोचित स्वागत आणि सन्मान. हा खरंच मनापासून आनंद आहे का आपल्या आदरणीय कांचनताई कालीराम भोईर नागरी सत्कार यांचा होणार आहे आज आणि नवनिर्वाचित सरपंच आहेत त्यांचे मिस्टर आदरणीय कालीराम भोईर यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं. मी प्रथमतः या स्पर्धेचं आयोजन केल्याबद्दल त्यांचं मी मनापासून अभिनंदन करेन. त्यांना धन्यवाद देईन का या भिवंडी तालुक्यात प्रत्येक गावात क्रिकेटच्या स्पर्धा होत आहेत, प्रत्येक विभागात क्रिकेटच्या स्पर्धा होत आहेत. कालवारला त्या दिवशी कबड्डीच्या स्पर्धा झाल्या आणि कुस्तीच्या ही स्पर्धा या पिंपलासच्या ठिकाणी होतात, तिकडे बाबगाव ठिकाणी होतात, कल्याणला होतात, तिकडे निलेश गुरव आमचे युवा मोर्चाचे युवा नेते ते तिकडे कवाड साईडला करतात. कोणच्या ठिकाणी चांगल्या कुस्त्या होत असतात. म्हणजे क्रिकेटच्या बरोबर कबड्डीच्या बरोबर युवा वर्गाला कुस्तीचा एक मंच तयार करण्यासाठी आपण जो प्रयत्न केला त्याबद्दल पुन्हा एकदा मी आपलं अभिनंदन करेन. ज्या ज्या कुस्तीवीरांनी या स्पर्धेत भाग घेतला त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करेन व त्यांच्या पुढच्या वाटचालीत त्यांना शुभेच्छा देईन. कुस्ती हा खेळ आहे. यश अपयश होत असतो, आपण प्रयत्न करायचे असतात आणि आपल्याला व्यासपीठ तयार होऊन आपण या कुस्तीच्या माध्यमातून का आपला हा खेळ असा आहे कुस्ती का आपलं याच्यातून प्रोत्साहन घेऊन आपण पुढच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्ह्यावरून राज्याच्या ठिकाणी राज्यावरून देशाच्या ठिकाणी आता अनेक इथे मला प्लेयर जगन शेट्टी सांगितलं का देश लेवलला खेळणारे खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेतलेला आहे. ही तुमच्या आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे का पिंपलाच्या ठिकाणी या स्पर्धेत देशा स्तरावरच्या खेळाडूंनी भाग घेतला. हे कुस्तीला देश नाही तर ऑलिम्पिक ठिकाणी स्थान आहे आणि याचा जास्तीत जास्त खेळाडूंनी आपला सराव करून आपल्या देशाचा, आपल्या राज्याचा, आपल्या गावाचा, आपल्या तालुक्याचा, आपल्या जिल्ह्याचं नाव कसा पुढे जाईल आपल्या प्रयत्नातून फक्त आपण आपल्या आईवडिलांचंच नाव पुढे नेत नाही तर आपले जे कोच आहेत जे आपल्याला शिकवतात त्यांचंही नाव पुढे जातो. तुमचं नाव जसं तुमच्या आईवडिलांचं नाव होतं तसं त्या गावाचं नाव होतं. तुम्ही कुठल्या तालुक्यातून त्या तालुक्याचं नाव होतं, जिल्ह्याचं नाव होतं. जेव्हा देश स्तरावर आपण जातो जेव्हा महाराष्ट्र राज्याचं नाव होतं तर जेव्हा आपण परदेशात खेळायला जातो तेव्हा आपल्या भारत मातेचं नाव आपण लौकिक करता. हे आमच्यासाठी प्रचंड अभिमानाची गोष्ट आहे. इथे अनेक युवा प्रेक्षक इथे जमलेले आहेत. आपण सगळ्यांनी मिळून या खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम करायचंय आणि पुढच्या यांची खेळाडू वृत्ती कशी पुढे जाईल याच्यासाठी माझ्या सहित मी आज कुस्तीवीर संघाचा अध्यक्ष आहे. माझ्याकडून ज्या ज्या अपेक्षा खेळाडूंना असतील त्या मी मनापासून पूर्ण करेन. पण आपण सगळ्यांनी मिळून आपल्या खेळाडूला प्रोत्साहन देऊन आपले खेळाडू पुढच्या ठिकाणी जाऊन कसे आपल्या गावाचं, आपल्या जिल्ह्याचं, आपल्या राज्याचं, देशाचं नाव कसं रोशन करतील यासाठी त्यांना सपोर्ट करणं गरजेचं आहे. कुठे काही आर्थिक परिस्थिती असेल, आर्थिक नियोजन असेल तो पूर्ण पाठबळ पूर्ण ताकदीनिशी आम्ही त्यांच्या सोबत उभं राहू आणि हे कुस्ती ठाणे जिल्हा कुस्ती जे असोसिएशन आहे आमचं हे पूर्ण ताकदीनिशी खेळाडूंसोबत उभं राहील ही शाश्वती देतो. मला आजच्या या कार्यक्रमाला आपण बोलवलं, माझा मान सन्मान केला त्याबद्दल पुन्हा एकदा आयोजकांचं मी मनापासून आभार व्यक्त करेन. व अशा स्पर्धा आपण नॅशनल लेवलच्या स्पर्धा मी आता जगन शेट्टी बोललो आपण नॅशनल लेवलच्या स्पर्धा एकदा भिवंडी तालुक्यात घेऊ आणि नॅशनल प्लेयर जे मोठे मोठे नॅशनल प्लेयर आहेत ते तालुक्याच्या स्पर्धा पण त्याच्या असतील, जिल्ह्याच्या पण असतील, राज्याच्या पण असतील आणि नॅशनलच्याही असतील. मोठ्या प्रमाणात म्हणजे कधी ना कुठे महाराष्ट्रात अशा स्पर्धा झाल्या नसतील अशा स्पर्धा आपण आपल्या भिवंडी तालुक्यात घेण्यासाठी प्रयत्न करू आणि त्या तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सक्सेस करण्यासाठी प्रयत्न करू. ही तुमच्या सगळ्यांकडनं मला अपेक्षा आहे. कुस्तीसाठी जे जे काम करतात किती असोसिएशन असू दे सगळ्यांनी मिळून
आपण आपल्या खेळाडूंसाठी प्रयत्न केले पाहिजेत. पुन्हा एकदा सगळ्यांना एकत्र राहण्याची विनंती करतो व मला या कार्यक्रमाला बोलवलं, माझा मान सन्मान केला त्याबद्दल पुन्हा एकदा आयोजकांचा आभार व्यक्त करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सारखी नजर की खरोखर आमच्या कुस्ती क्षेत्राला न्याय देणारा आता सचिव आपण दिलेला आहे, त्याबद्दल आपल्या या सगळ्या माननीय देवराज दादा पुरुषोत्तम पाटील यांना मी विनंती करेन की या होत आहे आणि त्याचे साक्षीदार या गावातले झाले. त्यानंतर अनुष्का नारायण दमघरे मुंबई सुरू करण्यात येत आहेत. त्यानंतर महाराष्ट्र गोल्ड मेडलिस्ट हर्षदीपक ठाकरे 57 किलो वजनी गट फायनलचा कुस्ती यज्ञेश रुपेश मसने लाल फितीमध्ये आणि आविष्कार कृष्णा मडवी. करूया ताराबाई पाटील मुकादम या माऊलीला आपण सन्मानित करायचंय. कालीराम सर मातीवर पाहुणे घ्या. ही फायनलची कुस्ती आहे अहिल्यानगरला या ठाणे त्यानंतर ठाणे जिल्हा कुस्ती सेमी फायनलच्या मॅचेस मोरे 55 वजनी किलोग्राम विजयी. त्यानंतर राजन भंडारी हाती विभागातील 59 वजनी गटातील 62 किलो वजनातील प्रथम पारितोषिक, 72 किलो वजनी ग्राम गटामधून प्रथम पारितोषिक. त्यानंतर अनुष्का नारायण टेमधरे कॅमेऱ्यात समोर ग्रेको